मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मेट्रो 4 तसंच गायमुख ते विजय गार्डन या मेट्रो 4A मार्गावरील मेट्रोची पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी आज घेण्यात आली। या मार्गामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक कोंडीही कमी व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4ची आहे। त्यामध्ये 4ची लांबी 32 किलोमीटर आणि 4A ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत। या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख असा संपूर्ण मेट्रो मार्ग आहे। ठाणेकरांसाठी हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे। मेट्रो 4ची सुमारे 35 किलोमीटर तर 4A ची 2.88 किलोमीटर अशी एकूण 35 किलोमीटर लांबी आहे। एकूण 32 स्थानकं या संपूर्ण मार्गावर असून यासाठी 16,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। पूर्व पश्चिम उपनगर, ठाणे आणि मुंबई शहराला जोडणारा हा मार्ग आहे। पुढे वडाळा ते CSMT या मेट्रो 11 मार्गाला हा मार्ग जोडला जाणार आहे। वडाळा ते कासारवडवली, गायमुख आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा 58 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग पुढे गायमुख ते मीरा भाईंदर या मेट्रो 10 मार्गाला जोडला जाणार आहे। मेट्रो 4 आणि मेट्रो 4A हा मार्ग पुढील 1.5 वर्षात पूर्णपणे कार्यरत झाल्यावर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। वडाळा, ठाणे, कासारवडवली या मेट्रो मार्गिकेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय। महाविकास आघाडीच्या काळात मेट्रोसाठी आंदोलन करावं लागलं होतं, मात्र 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांना गती आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं।